कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला। हा शानदार पदग्रहण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी खासदार तटकरे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पेढा भरवून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या विशेष कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पदभार स्वीकारल्यानंतर वनश्री शेडगे यांनी रोह्यातील तमाम नागरिकांचे मनापासून आभार मानले। सांगू इच्छिते की आम्ही कितीही योजना आणल्या, कितीही पॉलिसीज आणल्या, कितीही नियम बनवले तरी तुमच्या सहभागाशिवाय आणि तुमच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय कुठलीही योजना आम्ही सक्सेसफुल करू शकत नाही। त्यामुळे सिव्हिक सेन्स नावाची जी गोष्ट आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असेल, तुम्ही कचरा टाकू नका, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी नागरिकांनी देखील स्वतः अंमलात आणल्या पाहिजेत आणि आम्ही जे तुम्हाला विनंतीपूर्वक आवाहन करू त्याला तुम्ही पाठिंबा देऊन तुमच्या कृतीतून देखील आम्हाला पाठिंबा दर्शवा, एवढीच तुम्हाला मी विनंती करू इच्छिते। आणि तुमचा सहभाग हा आमच्या प्रत्येक निर्णयात असेल हे मी ते सांगू इच्छिते आणि तुमच्या स्वप्नातलं रोहा आपण नक्कीच घडवू। प्रचंड प्रतिसादाच्या नंतर प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या वनश्री यांनी आज नगराध्यक्ष पदाची सूत्र त्या ठिकाणी स्वीकारली। उत्साहाच्या वातावरणामध्ये उत्स्फूर्तपणाने रोहे शहरातील जनतेचा प्रतिसाद निवडणुकीत जसा होता तितकाच उत्साह पदग्रहण कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आहे। माझे सर्व नगरसेवक नगरसेविका भगिनी, पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या अलौकिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मला विश्वास आहे की उच्च विद्याविभूषित एका तरुणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं सोनं सर्व नगरसेवकांना, नागरिकांना विश्वासात घेत पक्षाच्या विचारसरणीच्या माध्यमातून प्रभावीपणाने तिच्या हातून काम होईल अशाच माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा वनश्रीला आहेत। माझा अतिथी अनिकेत बाईचा प्रदीर्घ अनुभव, राज्यात देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरत असताना आपल्या गावामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा आमच्या काय कल्पना, वनश्री स्वतः उत्तम शिकलेली आहे। तिलाही उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्या गावामध्ये काय करायचं आहे त्याच्याबद्दलच्या एक स्पष्टपणाच्या कल्पना तिच्या मनामध्ये आहे। त्यांनी सांगड घालत एक चांगली प्रशासकीय राजवट रोहेकरांना अनुभवायला मिळेल असा आत्मविश्वास या पदग्रहण कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडलेले नगरसेवक नगरसेविका भगिनी याच्यात अनुभवी आहेत, तरुण चेहरे सुद्धा आहेत। सर्व समाजाला पहिल्या प्रथम इतकं प्रतिनिधित्व इतर कुठल्याही नगरपालिकेमध्ये मिळालं नसेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाजातल्या छोट्या छोट्या घटकाला आणि अल्पसंख्याक समाजाला सुद्धा त्या निमित्ताने निश्चितपणाने दिलेला आहे। मला विश्वास आहे वनश्री आणि तिची टीम या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करेल।